छत्रपती शिवरायांच्या अवमान प्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरला सशर्त जामीन मंजूर. कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी धर्मादायचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर. अहवालात डॉक्टर घैसास यांच्यासह डॉक्टर धनंजय केळकर यांच्यावरही ठपका. खासदार सुप्रिया सुळेंचं उपोषण मागे. रस्त्याच्या कामासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 तास उपोषण. औरंगजेबाच्या कबरीनंतर आता खुलताबादच्या नामांतराचा वाद. शिवसेनेकडनं नाव रत्नापूर करण्याची मागणी, तर आता बापाचंही नाव बदला. इम्तियाज जलील यांचा खोचक टोला. बौद्धांनी हिंदू धर्माच्या मंदिरात जाऊ नये. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं अजब विधान. राज्यात चर्चांना उधाण. सोलापूरमध्ये कैद्यांकडनं रस्त्याचं खोदकाम. कारागृहात कमी दाबानं पाणी येत असल्यानं कैदी रस्त्यावर. कारागृह प्रशासनाचा अजब कारभार. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. तातडीनं उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा. गुजरातमधील काँग्रेस अधिवेशनातनं राहुल गांधींनी पुन्हा उचलला जातीय जनगणनेचा मुद्दा. तर वक्फ सुधारणा कायदा म्हणजे संविधानावर हल्ला. राहुल गांधींचा घणाघात. आणि आरबीआयकडनं रेपो रेटमध्ये कपात. रेपो रेट 6.25%वरनं 6%वर. EMI कमी होणार.